नमस्कार. स्पर्धेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे स्पर्धकांचे क्रमांक लावलेले नाही. कथेचं नाव आहे अजिम्या मृत्यू पाहिला. औरंगाबादमधील सिडको N1 हा परिसर, बंगलो प्लॉट्स असलेला हा विभाग आहे. एखाद दोन अपवाद म्हणून सदनिका सोडल्या तर बाकी सर्व लहान मोठे बंगलेच इथे आहेत. मात्र इथली खासियत ही की बंगला गाडीवाली मंडळी असूनही आपापसातील जाणं येणं, विचारपूस आणि आत्मीयता हे सर्व अगदी चाळ किंवा वाडा संस्कृतीप्रमाणे असतं. इथल्या रहिवाशांचं एक मंडळ होतं आणि मंडळातर्फे बरेच कार्यक्रम होत असत. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सर्व ओघानं आलंच. सरकारी खात्यातून खूप मोठ्या पदावरून निवृत्ती घेतलेल्या श्रीयुत क्ष यांची ही कहाणी आहे. प्रत्यक्ष घटनेचं कहाणीत रूपांतर करताना काही बदल करणं अपरिहार्य असतं. स्वतःचा बंगला, गाडी हे सर्व तर होतंच, पण अशा व्यक्तींच्या ठायी असलेला रुबाब, गर्व, तोरा जो निवृत्तीनंतर देखील शिल्लक असतो तो ह्याच्याकडे मुळीच नव्हता. मीपणाचा जराही अंश नाही. सदैव हसतमुख आणि सर्वांशी प्रेमाने आणि आस्थेने तो बोलत असत. कॉलनीत सर्वांचं एकमेकांकडे येणं जाणं होतं, तसं ते याच्या इकडे होतं. आमच्या घराचा हॉल बराच मोठा असल्याने मंडळाचे बहुतेक कार्यक्रम आमच्याकडेच होत असत. तेव्हा क्षची भेटगाठ होत असे आणि गप्पा देखील होत असत इतकंच. मात्र मी जेव्हा स्वतःला कारखान्याच्या व्यापातून दूर केलं, मोठ्या मुलाच्या हाती कारभार सोपवून सेल्फ रिटायरमेंट घेतली, त्यानंतर मात्र आम्हा दोघांच्या नात्यातला घट्टपणा वाढत गेला आणि त्याचं मैत्रीत रूपांतर झालं. आमचा बंगला उत्तर व पूर्व दिशांच्या कोपऱ्यावर होता. प्लॉट बराच मोठा असल्यामुळे भरपूर मोठी बाग केली होती. 2 लॉन्स होती. भरपूर झाडं लावली होती. बंगला व्हिला टाईप असल्यामुळे बाग आणि बंगला एकमेकांना पूरक होते. सकाळी चांगले 2 तास मी बागकाम करत असे. त्याच वेळी रस्त्यापलीकडे असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर आपला फेरफटका आटोपून तो मला जॉईन होत असे. मग बागकामासोबत भरपूर गप्पा होत असत. फुलोरा हे आमच्या बंगल्याचं नाव त्याला फार आवडलं होतं. कधी कधी आणखीन 2 दिवस जमत. मग वरांड्यात बसून चहा पाणी होत असे. असं आघळपघळ जीवन झालं होतं. क्ष क्लासिकल संगीताचा शौकीन होता. त्याचं त्या विषयाचं ज्ञान पण भरपूर होतं. चांगल्या गायकांच्या कार्यक्रमासाठी तो पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी तर न चुकता जात असे, पण कधी काळी नागपूरला किंवा अमरावतीला देखील पोहोचत असे. असाच एकदा तो मुंबईला गाणं मैफिल ऐकण्यासाठी गेला होता. सोबत आमच्या ग्रुपमधला एक जण पण होता. 3 दिवसांच्या त्या कार्यक्रमाच्या अखेरच्या पर्वात त्याला खूपच अस्वस्थ वाटू लागलं. सुरुवातीला 2 दिवसांच्या जागरणाचा परिणाम असावा असा त्याचा समज झाला होता. पण जेव्हा सहन करणं अशक्य झालं तेव्हा सोबत्याच्या सहाय्याने तो एका नामांकित हॉस्पिटलमध्ये भरती झाला. हॉस्पिटल सरकारी असल्यामुळे सर्व त्याला ओळखत होते. भराभर चक्र फिरली आणि बऱ्याच टेस्ट अल्पावधीत पार पडल्या. निदान फार भयानक होतं. त्याला कसं सांगायचं असा संभ्रम डॉक्टरांना पडला होता. मग यानेच डॉक्टरना समजावून सांगितलं की कितीही वाईट बातमी ऐकण्याची त्याची तयारी आहे. डॉक्टर जे काही सांगत होते ते ऐकून सोबतचा मित्र बावचळला होता. हा मात्र अगदी शांत होता. सांगणारे डॉक्टर पण थोडेफार अस्वस्थ झाले होते. स्वतः डीन साहेब या केसमध्ये लक्ष ठेवून होते, त्यामुळे त्याला अगदी VIP ट्रीटमेंट मिळाली होती. हा त्याच्या स्वभावाचा महिमा होता. एरवी निवृत्तीनंतर ऑफिसमध्ये सदा शिपाई देखील विचारत नाही. समोरचे डॉक्टर त्याला म्हणाले, ICU मध्ये आपल्याला नेण्यासाठी व्यवस्था करतो. आपण आपल्या घरच्या लोकांना बोलवून घ्या. उत्तरादाखल हा अगदी सहजतेने म्हणाला, असा काही इलाज आहे का?
जेणेकरून हे 1-2 दिवस लांबवता येईल आणि ते सुद्धा ICUत भरती न होता. दाखल डॉक्टरांनी एक खूप महाग इंजेक्शन रेकमेंड केलं. बरोबरचा सोबती ते 10 मिनिटात खालच्या मेडिकल स्टोअरमधून घेऊन आला. अर्ध्या तासात त्याचा परिणाम दिसायला लागला. दोघांचं रात्रीच्या ट्रेनचं रिझर्वेशन आधीच केलेलं असल्यामुळे ते दोघं ट्रेनने औरंगाबादला येण्यासाठी निघाले. पहाटे औरंगाबादला पोहोचताच हा घरी न जाता सरळ एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती झाला. ते डॉक्टर क्षच्या खास मित्रांपैकी एक होते. त्याचं वास्तव्य वरच्या मजल्यावर असल्यामुळे ते लगेच खाली आले. क्षने त्यांना एकूण परिस्थितीची कल्पना दिली. नंतर सोबतच्या मित्राला स्वतः त्याच्या घरी जाऊन परिस्थितीची कल्पना देण्याची विनंती केली. त्या काळात मोबाईल नव्हते. आम्हाला ही बातमी त्या सोबत्याकडूनच कळली होती. लगेच आमचा ग्रुप एकत्र झाला आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोणाची कधी ड्युटी लावायची याची चर्चा चालू झाली. एवढ्यात त्याच्या मुलाचा हॉस्पिटलमधून फोन आला. संध्याकाळी सपरिवार हॉस्पिटलमध्ये ग्रुपच्या सर्व मेंबर्सनी येणं असा क्षचा निरोप त्याने दिला. हे काहीसं विचित्रच होतं. आम्ही सर्व पार बुचकळ्यात पडलो होतो. त्याला लगेच भेटायला जायची तयारी करत होतो, पण आता नाईलाजाने संध्याकाळपर्यंत थांबणं भाग होतं. संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तर आम्हाला वरती डॉक्टरांच्या घरी जा असं रिसेप्शनिस्टने सांगितलं. पुन्हा एकदा आम्ही बुचकळ्यात पडलो. डॉक्टरांच्या घरी गेलं, पाहिलं तर मंगल समारंभाची तयारी झालेली होती. क्षच्या दोन्ही मुलं मुली नातवंड तर जमली होतीच, पण बरोबरीने आणखीन काही अनोळखी मंडळी उपस्थित होती. त्या मंडळीत एका कन्येला नववधूच्या वेशात पाहताच कुणी न सांगता संध्याकाळी आम्हाला सपरिवार बोलवण्यात काय हेतू होता हे कळलं. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर क्षच्या मुलाचं लग्न पार पडलं. वास्तविक पाहता हा खूप आनंदाचा प्रसंग असायला हवा होता, पण हे लग्न लागलं तेव्हा उपस्थित प्रत्येक जण गहिवरून आला होता. अपवाद फक्त क्षचा होता. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. वागण्या बोलण्यात नेहमीची झलक आली होती. सर्वांच्या उपस्थितीत क्षने त्याची सौ व मुलींना खास करून सांगितले, ही माझी सून फार भाग्याची आहे. माझी मनोकामना केवळ तिच्याचमुळे पूर्ण झाली आहे. मला माझ्या हयातीत मुलाचं लग्न लागलेलं पाहायचं होतं, जेणेकरून मला या जन्मातील कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळणार होतं. आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व सर्वात जास्त आनंदी प्रसंगावर हिने केवळ माझ्या इच्छेखातर पाणी सोडलंय. ही अवलक्षणी नाही, पांढऱ्या पायाची नाही, अशा तऱ्हेने तिला कोणी हिणवलेलं मला जराही खपणार नाही, हे मी घरातल्या सगळ्यांना बजावत आहे. तुळशीच्या लग्नापर्यंत थांबणं शक्य नाही, म्हणून मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. क्षने वधूवरांच्या मस्तकावर हात ठेवून भरभरून आशीर्वाद दिला. ते आशीर्वाद त्याचा शेवटचा श्वास होता. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवून जाती. सुहास टिल्लू, कंगोरे आणि ओरखडे.